छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। शहरातील रशीदपुरा भागात असलेल्या खमरविला बंगल्यात हा प्रकार सुरू होता। गर्भपातासाठी लागणारं घातक साहित्य, औषधी आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब जप्त केलाय। गेल्या 2 महिन्यात शहरात ही तिसरी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। पाहूया। गेल्या काही दिवसांमध्ये अवैध गर्भपाताची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। अनेक ठिकाणी अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचंही समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या रशीदपुरा भागात अशाच एका अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झालाय। धक्कादायक म्हणजे एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन हे अवैध गर्भपात केंद्र चालवलं जात होतं। या सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे हे गर्भपात केंद्र चालवणारी शाहिदा परवीन गर्भपातानंतर गर्भ थेट खिडकीतून पाठीमागच्या नाल्यामध्ये फेकून द्यायची। शाहिदा आणि तिचा पती हे दोघे मिळून हे गर्भपाताचं केंद्र चालवायचे। या आरोपी दाम्पत्यानं फेकलेले गर्भ आसपासच्या भटक्या कुत्र्यांकडून बाहेर काढले जायचे। हा प्रकार तेथील महिलेला दिसल्यानंतर महिलेनं पोलिसांकडे तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी या अवैध गर्भपात केंद्रावर छापा टाकत पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिथे झडती घेतली, सर्च केलं तर गर्भपात करण्यासाठी जे गोळ्या वापरल्या जातात, जे कैची वगैरे सगळे वेपन्स, हे हत्यार असतात किंवा साहित्य लागतं, ते सर्व त्यांना तिथे मिळून आलं। सोनोग्राफीचं चेक करण्यासाठी जे साहित्य लागतं ते पोर तिथे मिळून आलं। त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय शिक्षण नाही किंवा वैद्यकीय कुठलीही डिग्री नाही। जेवढे आरोपी अटक केले त्यांच्याकडे एकाकडे वैद्यकीय कुठल्या शिक्षणाची डिग्री नाहीये। पोलिसांच्या छापेमारीत त्यांना त्या गर्भपात केंद्रात जे दिसलं ते पाहून पोलिसांसोबतच आरोग्य पथकही चक्रावलं। या 10वी पास दाम्पत्याच्या घरी एका मोठ्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य होतं। जवळपास 24 प्रकारची विविध वैद्यकीय साधनंही उपलब्ध होती। या दाम्पत्याला गर्भपातासाठी लागणारी औषधं कुठून मिळत होती याचा आता आरोग्य पथकाकडून तपास केला जाणार आहे। या ठिकाणी हे अत्यंत क्रूर पद्धतीने यांचं रॅकेट चालू आहे। मुलगा असो किंवा मुलगी असो, ते मुलगी म्हणून सांगतात, अबॉर्शनही त्यांच्याच जागी करतात। काय झालंय ते त्या लोकांना दाखवत नाही। तर अशा पद्धतीचं सर्व हे रॅकेट चालू आहे। तरी सर्व जनतेला याद्वारे मी नम्र विनंती करतो की अशा भोंदू लोकांच्या जाळ्यामध्ये कुणी फसू नये। गेल्या 2 महिन्यांमध्ये शहरामध्ये हे तिसरं गर्भपात रॅकेट उघडकीस आलंय। पहिल्या 2 रॅकेटमधील अनेक आरोपी दोन्ही रॅकेटशी संबंधित होते, त्यामुळे या प्रकरणातही त्या आरोपींचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला जाणार आहे। ग्राहक हेरण्यासाठी ग्रामीण भागात यांची एक टोळी काम करायची। अवघ्या 30 ते 35 हजारांमध्ये गर्भपात केला जायचा। या प्रकरणानंतर अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा नायनाट करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।